समजून घेऊ. जसा काटेपल्ली गाव आहे, एक गावाला अन्याय झाला तर पूर्ण इलाका उभा झाला पाहिजे. इलाकाला अन्याय झाला तर तालुका उभा झाला पाहिजे मदतीला. तालुक्याला जर अडचण आली असेल, जिल्हा उभा झाला पाहिजे. या उद्देशाने इलाका समिती, तालुका समिती, जिल्हा समिती असं गठीत करण्यात येतं. रचना कसा असेल, जेवढे ग्रामसभा आहे तुमच्या इलाकामध्ये, प्रत्येक ग्रामसभेतून 2 किंवा 3 लोकांना निवडा, इलाकामध्ये पाठवा, इलाकाच्या समिती गठीत करा. झालेच आहे म्हणता. इलाकातून जेवढे लोकांना पाठवले तुम्ही ग्रामसभेतून, त्यांनाच इलाकामध्ये पाठवा आणि त्यांनाच तालुका स्तरामध्ये पाठवा. तालुका ग्रामसभा महासंघ जे तुम्ही गठीत करता त्याच्यात पाठवा. आणि तालुक्यातून 4 ते 5 सदस्यांना जिल्हा ग्रामसभा महासंघामध्ये पाठवायचं असते. गावामध्ये जेव्हा गावाचा सभा आपण घेतो, गावात जे अडचणी येते आपण ठराव बनवून इलाक्यात पाठवतो. त्या गोष्टीचा इलाकामध्ये चर्चा होतो. माझ्या गावामध्ये अशी अशी अडचण आहे, याची पर्यायी मार्ग काही आहे का, तिथं चर्चा होतो. तिथं जर त्याचे सोल्युशन नाही मिळालं असेल, तालुक्यात होतो. तालुक्यात जर त्याची पर्याय नाही निघाला तर जिल्ह्यामध्ये. अशी याची रचना आहे. सर्वांना पटलं असेल तर समिती गठीत करा आणि कामाला लागा. ज्यांनी जबाबदारी घेत आहेत त्यांना अडचण येणारच आहे. अडचण येणार आहे म्हणून मागे जाऊ नका. काही दिवसाच्या नंतर हा जो आहे आता सध्या पंडा साहेबाचा पण इथून बदली होणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा जो डिसेंबर महिना आहे, डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत जेवढा होतील तेवढा मॅनेजमेंट प्लॅन बनवा म्हणून त्यांनी सुचवले. पण आमच्याकडे वेळ नाही. पत्राशिवाय आम्ही जात नाही. पत्राशिवाय आमचा पेमेंट निघत नाही म्हणून आम्ही जात नाही. त्यांचा जर बदली झाला, दुसरा कलेक्टर आला तर हे गोष्टी स्वीकारेल किंवा नाही सांगता येत नाही. त्याच्यामुळे जे काही तुम्ही गठीत करत आहे, तुम्ही जर सक्षम झाला तर कलेक्टरला ते करण्यास आहे. संजय मीना साहेबांनी गेल्यानंतर संजय दैने आला. दैन्याने विरोध केला होता ग्रामसभेच्या कामात. पॉलिटिशियन लीडरच्या कामाचा मागे त्यांनी पडला होता. मग संजय मीना साहेबांनी परत येऊन त्यांना समजावून गेले, सर म्हणे अशी अशी हे गोष्ट आहे, हे कन्सेप्ट फार चांगली आहे, तुम्ही थोडसा सहकार्य करा म्हणून त्यांनी सांगितल्यावर पुन्हा उचलण्याचा प्रयत्न संजय दैने सरांनी केला. संजय दैने सरांनी राजनीतिक लोकांचं काम सोडून ग्रामसभेच्या कामाला सुरुवात केली होती. मग त्याच्यावर काही लोकांचं प्रेशर आलं, त्याचा बदली झाला. काय आहे प्रश्न अजून तुमच्याकडे? बघा, कलम 3 का आपण म्हणतो निस्ताराचा हक्क, रेती माती गोटा मरून लाकूड पाटा आणण्याचा, हे सर्वात मोठा अधिकार आहे आणि सर्वांना ते गरज आहे. रेती असेल, मरूम असेल, दगड असेल, खूप मोठा चित्र आणि वेगळ्या परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये चाललेला आहे. घरकुलसाठी 5 देत आहे 0 रॉयल्टीवर. मग तुम्हाला घराची बांधकाम करायचं आहे स्वतःचा पैसे ना, मग कसं कराल? तुम्हाला तर परमिशन भेटत नाही, कसं कराल? जेव्हा तुम्ही आराखडा बनवाल त्याचा नियम बनवता. रेती माती गोटा असेल, लाकूड पाटा असेल, ग्रामसभेचा नियम असेल, आणण्याचा नियम असेल, आर्थिक व्यवहारचा नियम असेल, सर्व नियम तिथं तुम्ही लिहिणार आहात. तुमच्या गावासाठी तेच नियम लागू होते आणि वन विभागासाठी, इतर विभागासाठी सुद्धा तेच नियम लागू होते. त्याच्यामुळे तुम्हाला आराखडा बनवून घेण्याचा फार मोठी गरज आहे.
आणि ठिपी गौण वनोपज म्हणजे आपण समजून घेतला. हिरडा, बेडा, चारा, डिंका, मोहा, बांबू, तेंदू. आपल्याकडे जास्तीत जास्त तेंदूचा लिलाव करतो, दरवर्षी तोडतो. पण त्याची टीपी देण्याचा परवानगी पवार दुसऱ्याकडे होता, वन विभागाकडे होता. पण याच्यावर काही संस्थांनी, काही विद्वानांनी याच्यावर चर्चा केली आणि अहवाल सादर केले महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला. तेंदूचा आणि बांबूचा तोडाई वगैरे जे काय आम्ही करतो, पण माल वाहतूक करण्याचा परवानगी दुसऱ्याकडे आहे. हे योग्य नाही म्हणून अहवाल सादर केले. त्याच्यामुळे 17 नोव्हेंबर 2025ला टीपीचा परवानगी आपल्याला मिळाला, म्हणजे ग्रामसभेला मिळाला. आधी कसं त्याच्याकडे होता तर खूप अडचण होत होता. ठेकेदारांना काही अडचण होत नव्हता, त्याच्याकडे पैसे होता, चहा पाण्याचा सोय करत होता, म्हणून त्याला काही अडचण जात नव्हता. जर आपण ग्रामसभेच्या मार्फतीने, स्वतंत्र ग्रामसभेच्या मार्फतीने तोडून जर टीपीसाठी त्याच्याकडे जातो तर आपल्याला सुद्धा पैसे मागला असतं त्यांना. टीपीचा परवानगी सध्या आपल्याकडे आहे. तुम्ही देऊ शकता, तुम्हीच छापू शकता, तुम्हीच पाठवू शकता. मालक चालक सगळं तुम्हीच आहे. पण मालक म्हणून झोपून राहिलेला नाही जमत. मालक म्हणून आपण झोपून आहोत, आपला नौकर म्हणून आलेले मालकाचा वर्चस्व गाजवत आहे. सध्या गडचिरोलीमध्ये हेच परिस्थिती आहे. जसं तुम्हाला रेतीचा गरज आहे तर कोणाला विचारत आहे? पटवारी, पोलीस पाटील, तहसीलदार किंवा वन विभागाचे अधिकारी कर्मचारी. साहेब मला घरचं बांधकाम करायचं आहे, एक ट्रिप रेती पाहिजे, मग चहा पाण्याचं सोय करा, मग आणा. रेती तुमचा, माती तुमचा, सगळा तुमचा, गाव तुमचा, जंगल तुमचा. मग त्याला कशाला मागता तुम्ही? मालक तुम्ही आहात ना. ठरवण्याचा अधिकार, करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मग तुम्ही नौकराला का विचारता? कायद्याला दिलेला अधिकार आहे. कायद्याला हतियार सारखा वापर करून तुमच्या गावाचा विकास करा आणि प्रत्येकाला मदत करा.